नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, वृद्धापकाळात एकटेपणाशी सामना कसा करावा. चला तर मग. कधी-कधी माणूस एकटा पडतो. जोडीदाराचा मृत्यू, त्यामुळे किंवा मुलांचा जॉब, ते दुसऱ्या शहरात असतील किंवा दुसऱ्या देशात असतील आणि अशा वेळेला वृद्ध व्यक्ती घरी एकटी पडते. कारण जोडीदाराची साथ नसते, जोडीदार सोडून गेलेला असतो आणि त्यामुळे एकाकीपणा आणि एकटेपणा वाट्याला येतो. तर हा एकटेपणा कसा घालवायचा हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ. चला तर मग. जेव्हा एखादी व्यक्ती एकटी राहते तेव्हा रोजच्या जीवनातील प्रत्येक जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागते. यालाच आपण म्हणतो स्वावलंबनाचा विकास. अगदी जेवण बनवण्यापासून तर औषधाच्या वेळा आणि त्याचबरोबर घराची स्वच्छता, जेवण बनवणे, त्याचबरोबर घराचे मोठे मोठे निर्णय घेणे, घराच्या बाबतीत असो किंवा कुठल्याही बाबतीत असो मोठे निर्णय घेणे आणि आर्थिक नियोजन, आर्थिक व्यवहार, वैद्यकीय निर्णय, त्याचबरोबर कायदेशीर कागदपत्रांची व्यवस्था, यामध्ये असे एकटे राहणाऱ्या लोकांच्या स्वावलंबनामुळे ते ह्या गोष्टी हाताळू शकतात किंवा त्यांना हाताळावं लागतं, त्यांना ते करावं लागतं. कारण ते घरात एकटे असतात, त्यामुळे ह्या जबाबदाऱ्यांना त्यांनाच सामोरे जावं लागतं. मुलगा, सून जर असेल तर कदाचित फरक पडू शकतो, पण काही कारणामुळे जर मुलगा राहत नसेल, मुलगी जवळ राहत नसेल, सून राहत नसेल आणि ते एकाकीपणे जीवन जगताना काही गोष्टी त्यांनाच करावं लागतं आणि यालाच तर स्वावलंबन म्हणते, नाही का? तर आता ह्या स्वावलंबनाच्या 3 मुख्य पैलू पडतात. तर पहिलं आहे शारीरिक स्वावलंबन. बघा, शारीरिक स्वावलंबन म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही एकटे राहता, तुमची शरीर संपत्ती सांभाळणे हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय बनतो, नाही का? तर काय होतं की तुम्ही जेव्हा तुमचे एकटे राहता तेव्हा शरीराकडे, तब्येतीकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. तब्येतीच्या एखाद्या छोट्या जरी तक्रारी असेल, एखादी छोटी जरी तक्रार असेल तरी लगेच डॉक्टरकडे जाणे, औषध घेणे. त्याचबरोबर आरोग्य चांगले राहण्यासाठी सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, यासाठी कोणावरही अवलंबून राहायचं नसतं. कारण घरात दुसरं कोणी नसल्यामुळे आणि स्वतःच्या शारीरिक आरोग्य नीट ठेवण्यासाठी त्यांना ह्या गोष्टी कराव्याच लागतात. त्यासाठी कोणावर अवलंबून राहायचंच नसतं. त्यामुळे शारीरिक सक्रियतेवर, आरोग्याच्या हेल्दी लाईफस्टाईलवर अधिक लक्ष त्यांना द्यावं लागतं किंवा ते देतातच. कारण दुसरं कोणी काळजी घेणार नसल्यामुळे ह्या गोष्टी त्या स्वतःच घेणे गरजेचं असतं. घरात कोणी जोडीदार जर असेल तर ठीक असतं, पण जेव्हा एकटीच व्यक्ती घरात असते, स्त्री असो अथवा पुरुष असो, पण जेव्हा ह्या एकटेपणाला सामोरं जावं लागतं तेव्हा मात्र ह्या गोष्टी लक्षात घेणे खूप गरजेचं असतं. आता दुसरी गोष्ट असते ते आर्थिक स्वावलंबन. आता आर्थिक स्वावलंबन म्हणजे काय? तर त्यांचे जे काही खर्च आहे, महिन्याचे जे काही खर्च असतात त्यांचा बजेट ठरवून व्यवहार करणे. त्यांचा जो काही महिन्याचा खर्च आहे, जे काही त्यांना लागत असेल, तर त्याचा खर्चाचा हिशोब ठेवून त्यानुसार व्यवहार त्यांना करावा लागतो. तसेच त्यांचं काही विमा असेल, विम्याच्या तारखा असेल, त्या तारखेनुसार विमा भरावा लागत असेल, त्या गोष्टी झाल्या. तसेच घर खर्च आहे,
याचं नियोजन त्यांना स्वतःच घ्यावं लागतं. आणि कोणत्याही आकस्मिक गरजेसाठी जर ह्या तर गरजा रेग्युलर गरजा आहे, ह्या गरजासाठी तर त्यांना आर्थिक नियोजन करावंच लागतं. परंतु ह्या व्यतिरिक्त जेव्हा आकस्मिक गरजा येतात, तर जसे की दवाखाना आहे, डॉक्टरकडे जाणं आहे, एखादी मोठ्या गोष्टीसाठी ॲडमिट राहावं लागणार आहे, तर अशा वेळेला खर्चाचं नियोजनसुद्धा त्यांना करावं लागतं. त्याचबरोबर दुरुस्ती खर्च आहे, कधी काही होतं घरात, एखादी दुरुस्तीच निघते, तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा खर्च येतो आणि त्याचं नियोजनसुद्धा त्यांना व्यवस्थित करावंच लागतं. आर्थिक तयारी त्यानुसार ठेवावीच लागते आणि ह्या गोष्टी ते आपोआप शिकत जातात. कारण कारण काय होतं की आधी एकत्र जेव्हा राहत होते, मुलगा आहे, सून आहे किंवा पत्नी आहे किंवा पती आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहे, हे जे नियोजन आहे, हे हे वाटून घेतलं जायचं. पण आता मात्र त्यांना त्यांचं करावं लागत असल्यामुळे ते व्यवस्थित शिकल्या जातं किंवा त्यांना करावंच लागतं त्यानुसार. आणि त्यामुळं काय होतं की पैशाच्या बाबतीत काटेकोर शिस्त, नियोजन आणि आत्मनिर्भरता वाढते. बघा, आत्मनिर्भरता का वाढते? समजा एखादी स्त्री एकटी राहत आहे, एखादी म्हणजे 70 पार केलेली आहे किंवा 60+ आहे, तर अशा वेळेला काय होतं की ते जर एकटी राहत असेल आणि सिलेंडर संपला आहे, अशा वेळेला फोन करणे, सिलेंडरची तारीख बरोबर घेणे, त्याचा वेळ ठरवणे आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जेव्हा ती घेते, तर तेव्हा ती आत्मनिर्भर नक्कीच होते. किंवा बँकेचे काही व्यवहार आहे, ते व्यवहार मोबाईलवरून ती करते, तेव्हासुद्धा ती आत्मनिर्भर नक्कीच बनते. आणि काय होतं, तुम्ही जेव्हा आत्मनिर्भर बनता, त्यामुळे आत्मनिर्भर ज्यावेळेला बनता, त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होते. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागतो. तर पुढची गोष्ट आहे मानसिक आणि निर्णय स्वातंत्र्य. तुमचं जे मानसिक आहे आणि निर्णय स्वातंत्र्य असतं, तर कसं होते की एकटे तुम्ही राहता घरी, एकटे असल्यामुळे काय होते की व्यक्ती कोणाच्याही दबावात किंवा प्रभावाखाली न येता स्वतःच्या चांगल्या वाईट निर्णयाचा अनुभव घेतात. जे काही आहे, जे काही निर्णय घ्यावे लागत असतील, ते कोणाच्या दबावाखाली न येता किंवा कोणी म्हणते म्हणून नाही, तर त्यांच्यासाठी जे योग्य आहे त्या तसे निर्णय त्यांना घ्यावे लागतात. सुरुवातीला चुकाही होतात आणि त्यामुळे ते शिकतही जातात. चुकतातही, कारण कधी घेतलेले निर्णय नसतात, तर कधी-कधी त्या निर्णयात चुकाही होते. परंतु हे चुकातूनच ते शिकत जातात आणि नंतर निर्णय घेण्याचा त्यांचा आत्मविश्वास देखील प्रचंड वाढतो. या स्वावलंबनामुळे आत्मभान वाढते. आपले सामर्थ्य, मर्यादा दोन्हीसुद्धा ओळखता येतात. आपलं सामर्थ्य काय आहे, आपण काय करू शकतो, तुम्ही स्वतःला ओळखायला लागता. जेव्हा तुम्हाला कोणी मदतीला असते, तेव्हा मात्र काय होते की तुम्ही स्वतःला तेवढं पारखत नाही. परंतु जेव्हा तुम्ही प्रत्येकच गोष्ट तुम्हाला स्वतःला सामोरे जाऊन त्या गोष्टीला सामोरे जावं लागते आणि करावी लागते, तेव्हा मात्र काय होते की तुम्ही तुमच्या मर्यादासुद्धा ओळखायला लागतात आणि स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेण्याची वृत्ती तयार होते. स्वतःच्या आयुष्याची स्वतः जबाबदारी घेण्याची वृत्ती तयार होते. बघा काय होतं, बरेच ठिकाणी असं लक्षात येतं की जेव्हा 70 पार केलेली असते, तेव्हा मानसिकदृष्ट्या वृद्ध व्यक्ती हे दुसऱ्यावर, मुलावर, मुलीवर, असं जे जवळचे असेल त्या लोकांवर ती निर्भर असते. परंतु जेव्हा तुम्ही एकटे असता ना,
तेव्हा मात्र ही गोष्ट स्वतःची जबाबदारी, मी माझी जबाबदारी ही घ्यायला ते स्वतः तयार होतात. तसंच संकट आहे, त्याचं ते संकटाला न घाबरता, घाबरण्यापेक्षा त्या सामोरं कसं जायचं हा त्यांचा भाव मनात येतो. त्या संकटाला काय करायला पाहिजे ह्या गोष्टी ते विचार करायला लागतात. आणि एकटे असल्यामुळे त्यांनाच ते सामोरे जावं लागणार असतं आणि म्हणून ते स्वतः न घाबरता, घाबरण्यापेक्षा त्या संकटाला ते सामोरे जातात. आणि इतरांवर का अवलंबून राहता, इतरांवर न अवलंबून राहता ते स्वतःच्या कष्टानं आयुष्य घडवत जातात. बघा काय होते की जेव्हा कोणी नसतं तर तेव्हा कुठलीही जबाबदारी असो, कुठल्याही गोष्टी असो, त्या गोष्टीला त्यांना सामोरे जावं लागतं. आणि अशा वेळेला काय होतं की त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या कष्टाने तुमचं आयुष्य तुम्ही घडवत असता. स्वावलंबन हेच सगळ्यात मोठी तुमची मानसिक ताकद बनते. स्वावलंबन हीच ताकद बनते. बघा तुम्ही कुठल्याही गोष्टीवर कोणावरही अवलंबून नाही आहे आणि हे सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्यासाठी असते. त्यामुळे तुमचं मानसिक तुम्ही एकदम सुदृढ झालेले असता. त्यानंतर येते तर भावनिक स्थैर्य. आता बघा काय होतं की जेव्हा तुम्ही एकटे राहतात त्याच भावनिक स्थैर्य कसं असेल, जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुमचं भावनिक स्थैर्य कसं असेल. भावनिक स्थैर्य म्हणजे नेमकं काय, तर आयुष्यात येणारा जो तणाव आहे, जे दुःख आहे, जे गोंधळ आहे, जे अपयश आहे, अशा सगळ्या नकारात्मक अनुभवावर संतुलितपणे मात करण्याची क्षमता जेव्हा येते त्यालाच म्हणतात भावनिक स्थैर्य. बघा तुम्हाला एकटे, आता तुम्ही एकत्र जरी असता तरी ह्या सगळ्या गोष्टी येणारच असते. पण काय होतं की तुम्हाला त्यामध्ये वाटेकरी असतो. तणाव दूर करण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी, तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी किंवा अपयश पचवण्यासाठी, अशाच प्रकारच्या नकारात्मक ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी साठी कोणीतरी सोबत असलं तर तुम्हाला त्याचा जास्त त्रास होत नाही. पण काय होतं की तुम्ही जेव्हा एकटे असताना तर त्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला एकट्याला तोंड द्यायचं असतं. आणि त्यामुळे काय होतं की तुमची क्षमता अनुभवामुळे संतुलितपणे मात करण्याची तुमची क्षमता वाढते. एकटं राहणाऱ्या, मग ते स्त्री असो किंवा पुरुष, कोणीही असू शकते, ते अधिक प्रमाणात आपल्याला ते जाणवते की जे एकटे आहे तर त्यांच्यामध्ये जास्त बळ असतं. कारण ते एकटेपणाला सामोरे जातात. एकटं राहण्यावर साहजिकच त्यांच्या संवादाचं प्रमाण मात्र कमी होतं. एकटे राहिल्यामुळे, कोणी बोलायला नसल्यामुळे संवाद कमी होतो, हे जरी खरं आहे नाही का. तर काय होतं की एखादी संध्याकाळ आहे, सणासुदीचा दिवस आहे, आजारी पडल्यावर आहे, तर त्यावेळी ते एकटेपणा अधिक तीव्रतेने जाणवतो. परंतु काय होतं की हळूहळू व्यक्ती स्वतःशी संवाद साधायला लागतो. बघा एखाद्या वेळेला काय होतं की एखादा सण आहे, दिवाळीसारखा सण आहे आणि त्या सणाच्या दिवशी तुम्ही घरी एकटे आहे आणि अशा वेळेला तुमची मानसिक स्थिती, जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या प्रबळ नसाल तर काय होते की एकटाच आहे, काय करायचं आहे. पण जेव्हा तुम्ही प्रबळ येते, त्या गोष्टीवर तुम्ही प्रभुत्व ठेवता, त्यावेळेला काय होते की दिवाळीसारख्या सणाला मग तुम्ही सकाळी उठणार, अंघोळ करणार, सगळं घर स्वच्छ करणार आणि रांगोळी वगैरे काढून तुमच्या एकट्यासाठीच तुम्ही पुरणपोळीचं जेवण बनवणार आणि संध्याकाळी जिथे कोणी तुमची मुली असन त्यांना छान तयारी करून त्यांच्याशी मोबाईलवर तुम्ही बोलत आहात. तर तुम्हाला तो दिवाळीचा सणही एकटा वाटेल का? नाही वाटणार. आणि हीच गोष्ट आहे तुमचं भावनिक स्थैर्य, यालाच म्हणतात की तुम्ही भावनिक दृष्ट्या मजबूत होता. एकटेपणा तुम्ही स्वीकारायला लागतात आणि त्यामुळे
ते एकटेपणा हे शांततेत शोधता येतो आणि या प्रक्रियेत तुमचं मन अधिक कठीण प्रसंगातही अजिबात घाबरत नाही. उलट काय करता तुम्ही, त्याच गोष्टीला चांगले आणि तोंड देता, तुम्ही स्थिर बनता आणि त्या गोष्टीवर उपाय काय, सोल्युशन काय निघेल ह्या गोष्टीचा विचार करता घाबरून तुम्ही बसत नाही. तर हे झालं. आता बघा, एकटे असल्यामुळे काय होते, भावनावर नियंत्रण मिळवता येते. आता भावनावर नियंत्रण मिळवणे म्हणजे काय, तर एकटे राहणाऱ्या व्यक्तींना दुःख, राग, भीती यासारख्या भावनांना स्वतः हाताळाव्या लागतात. कारण तुमच्यासोबत कोणीही नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकट्याला सांभाळाव्या लागते. यामुळे ते भावनांना गती देण्याऐवजी गती देणे म्हणजे काय, तर जसं दुःख झालं की रडत बसणे, किंवा असं काही संकट आलं तर खचून जाणे, तर भीती वाटणे, ह्यासारख्या गोष्टीच्या त्यात न शिरता त्याला शांतपणे सामोरं जाण्याचं कौशल्य तुम्ही आत्मसात करता, नाही का. बघा, भीती आहे, राग आहे, ह्या गोष्टी तुम्ही आपल्या याच्यावर व्यवस्थित सांभाळता. तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकता एकटे असता तेव्हा. आता तणाव आला तरी तो तुम्ही हाताळू शकता. हा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण होतो. स्वतःशी प्रामाणिकपणे जेव्हा कोणी दुसरं आपल्यासोबत नसतं तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या भावना लपवू शकत नाही. बघा, कोणी जर तुमच्यासोबत असलं, तुम्हाला रडायला आलं तर तुम्ही रडू शकत नाही, कारण काय वाटेल समोरच्याला, ही गोष्ट असते. पण आता तुम्ही एकटे असल्यामुळे काय होतं की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भावना लपवण्याची गरजच नसते आणि आपण स्वतःला फसवू सुद्धा शकत नाही. तुम्ही एकटे असल्यामुळे तुम्ही स्वतःला फसवूही शकत नाही. त्यामुळे आपलं दुःख, भीती, चिंता याच्याशी आपला थेट सामना होतो. आपलं जे दुःख आहे, आपल्या मनात जी भीती आहे, आपली जी चिंता आहे, याच्याशी आपला थेट सामना होतो. हा काय होतं की प्रामाणिक संवाद व्यक्तीला मानसिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ बनवतो. बघा, तुम्ही जेव्हा ह्या अशा गोष्टीला सामोरे जाता तेव्हा तुमची मानसिकदृष्ट्या तुम्ही अतिशय पोक्त किंवा मजबूत म्हणू आपण, अधिक प्रमाणात मजबूत तुम्ही बनता. त्याचबरोबर लवचिकता येते. आता वय वाढल्यानंतर कधी कधी काय होतं की वय वाढल्यामुळे अनुभव येतो आणि अनुभवामुळे लवचिकता नसते. नाही, माझंच ते खरं, मी म्हणतो म्हणून, हाही एक अहंभाव येतो. परंतु जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा मात्र तुमच्यात लवचिकता येते. परिस्थिती कधीही बदलू शकते. आरोग्य, आर्थिक घडामोडी, नातेसंबंध याविषयी परिस्थिती कधीही बदलू शकते. यामुळे काय होते की एकटे राहणारी व्यक्ती या बदलाला सामोरं जात असताना अधिक लवचिक बनतात. बघा, जेव्हा आता काय होतं की कुठल्याही परिस्थितीला, आरोग्य आहे, नातेसंबंध आहे, कुठलीही गोष्ट असो, तर ह्यावेळी काय होतं की एकटी राहणारी व्यक्ती लवकरच लवचिक बनते. लवचिक बनणे म्हणजे काय, आता लवचिक बनणे म्हणजे काय, तर तब्येत खराब झाली की लगेच तुम्ही डॉक्टरकडे जाणार, नाही का. किंवा कुठलं नातेसंबंध आहे तर तिथं भाव न ठेवता तुम्ही लवचिकपणे तुम्ही स्वतः बोलायला जाल, तुम्ही स्वतः फोन कराल आणि संवाद साधण्याचा प्रयत्न कराल. आता यालाच काय म्हणते, लवचिकता, नाही का. आता याचा कसा मार्ग काढता येईल असा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. कुठल्याही गोष्टीतून कसा मार्ग काढायचा, ह्या बाबतीत तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. स्वतःची भावनिक पाठराखण तुम्ही करता. एकटे राहणारे लोक आपल्याला काय सुखावतं,
काय दिलासा देतं हे चांगल्या प्रकारे समजून घेता. तर बघा, कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होणार नाही, कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद होतो, किंवा कोणती गोष्ट आपल्याला दिलासादायक आहे, तर ह्या गोष्टी ते लवकरच आत्मसात करतात, लवकरच त्यांना समजून घेतात, लवकरच त्यांना ते कळून येते. त्यामुळे ते काय करतात, वाचन असेल, संगीत असेल, प्रार्थना असेल, छंद असेल, यामधून ते स्वतःचा मार्ग शोधतात, स्वतःला बिझी ठेवण्याचा मार्ग किंवा त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी ते अशा प्रकारच्या हे करतात. वाचन असेल, वाचन करतात. चांगलं वाचन म्हणजे काय, सकारात्मक वाचन, पॉझिटिव्ह वाचन. संगीत ऐकणं, एखादं मंद संगीत असेल तर ते संगीत ऐकून तुमचं मन प्रसन्न होते, सकारात्मक वाचनाने तुमचं मन प्रसन्न होते. तुम्ही प्रार्थना करा देवाजवळ बसून, त्याने सुद्धा आपलं मन पॉझिटिव्ह होते किंवा सकारात्मक होते. एखादा छंद जोपासा, जो काही असेल तुमचा छंद. बघा, बरेच काही छंद असतात की ते छंद जर जोपासले तर त्या छंदामुळे सुद्धा आपलं मन पॉझिटिव्ह विचार करायला लागतं, की जीवनाविषयीचा दृष्टिकोन आपला बदलतो छंदामुळे. तर काय होते की ते सावरण्याचा मार्ग एकटे असणारा व्यक्ती शोधत असतो किंवा शोधतात. त्यामुळे कोणत्याही अपयशात असो, आजारात असो, संकटात असो, तो स्वतःला उत्तमरित्या सांभाळतात. बघा, कुठलेही संकट येऊ त्यांच्यावर, आरोग्याची असो किंवा मग कुठल्याही प्रकारचं काही जरी असं अपयश जरी आलं तरी ते स्वतःला चांगल्या पद्धतीने सांभाळतात. आता भावनिक श्रेयमुळे काय घडतं, तर काय होतं की त्या काळात मन शांत राहतं. एखादा दगडासारखं आधार मिळतो स्वतःला. कसं आहे की तुम्ही तुमच्याच मनाला दुसऱ्या कोणी आपल्याला आधार देण्यापेक्षा, बघा काय होतं की जर तुम्ही मनाने खंबीर असाल तर दुसरं कोणीही तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. पण तुम्ही मनाने जेव्हा खंबीर नसता ना, तेव्हा बाहेरची थोडीही गोष्ट तुमचा आत्मविश्वास डगमगू शकते. म्हणून काय होतं की संकटाच्या काळातही मन शांत राहणं हे खूप गरजेचं असते. आणि मन शांत राहिलं आणि मन जर मजबूत असलं तर ते एखाद्या दगडासारखा तुम्हाला आधार मिळतो, तोही स्वतःच्या आत, तुमच्यातच, तुम्हालाच. त्यामुळे निराशा येते, मात्र ती टिकत नाही. निराशाही येते तुम्हाला, कधी कधी वाटतं की काय हे, कसं हे, पण ते थोड्याच वेळापुरतं. कारण तुम्हाला माहीत असतं की निराश राहणे आपल्यासाठी चांगलं नाही आणि त्यामुळे निराशा मात्र जास्त काळ टिकत नाही. त्यातून पुन्हा उभे राहण्याची ताकद वाढते, जगण्यावरचा विश्वास अधिक घट्ट होत जातो आणि स्वतःच्या आयुष्याचा प्रकाश पर्व स्वतः घडवणे म्हणजेच भावनिक श्रेय होय. बघा, काय होतं की आयुष्याचा प्रकाश पर्व जे तुम्ही स्वतःच्या हाताने घडवत आहे तर त्यालाच काय म्हणतात, भावनिक श्रेय. स्वतःच्याच आयुष्याचा प्रकाश पर्व स्वतःच घडवणे म्हणजेच भावनिक श्रेय आहे. एकटं राहणाऱ्या लोकांना स्वतःचा सहवास आवडू लागतो. बघा, तुम्हाला काही दिवसांनी जेव्हा तुम्ही स्वतःशी मैत्री कराल ना, जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल, जेव्हा तुमचं स्वतःसोबत स्वतःची भेट होईल, तेव्हा तुम्हाला तुमचाच सहवास आवडायला लागेल. एकटं राहणाऱ्या पुरुष असो अथवा स्त्री असो, हळूहळू स्वतःसोबत राहण्याची कला शिकून घेतात.
जेव्हा आजूबाजूला गडबड नसते, माणसं नसते, तेव्हा आपणच आपले मित्र, आपणच आपला सखा होतो आणि यातून एक सुंदर असं खोल आपल्याच मनातील, आपल्याच माणसाशी, आपल्याच आत्म्याशी एक घट्ट मैत्री होती. स्वतःसोबत शांत राहण्याची कला कशी आणि कशी जोपासता कला ही आपल्याला जोपासता येते. कशा प्रकारे जोपासाल तुम्ही ती कला? तर तुम्हाला तुमच्या स्वतःला ओळखावं लागेल. आता स्वतःला ओळखणं म्हणजे काय? तर तुम्हाला स्वतःशी संवाद साधावा लागेल, नाही का? तर अनेकांना सुरुवातीला एकांत, एकटेपणा हा खूप भीतीदायक वाटतो बघा. खूप भीतीदायक वाटतो. पण जसे जसे तुम्ही एकटे राहत जातात, जसे जसे दिवस जाते, तर त्या व्यक्तीला किंवा त्यांना, जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला असं समजतं की एकांत म्हणजे एक संधी आहे स्वतःला समजून घेण्याची. वाटतं तुम्हाला सुरुवातीला, कारण आपण कुटुंबासोबत राहतो. माणूस हा समाजशीलच प्राणी आहे आणि समाजात जेव्हा राहतो, कुटुंबात जेव्हा राहतो, तेव्हा आपल्या अवतीभोवती लोक असतात, बोलणार चालणार असतंय, आपलं दुःख शेअर करणार असते, आपला आनंद शेअर करणार असते. तर मग अशा वेळेला जेव्हा एकटं माणूस पडतो ना, तर तेव्हा खूप भीती वाटते एकांताची. सुरुवातीला खूप भीतीदायक असतं ते एकटेपण. पण जसं जसे दिवस जातील, जसं तुम्ही स्वतःला समजून घेत जा, तसं तुम्हाला तो एकांत म्हणजे तुम्हाला मिळालेली एक संधी असं असं वाटायला लागते. स्वतःला समजून घेण्याची संधी वाटेल आणि शांतपणे विचार करणारी आपल्याला नको असलेल्या गोंधळापासून अशा पद्धतीने मग सुटका होते. बघा, जे नको आहे तो गोंधळ, नको आहे तिकडे, तर त्या गोंधळापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हा एकांत तुम्हाला नंतर प्रिय वाटायला लागतो. एकटेपणा हा एकटेपणा नसतोच, कारण तुम्हाला स्वतःला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. स्वतःच्या भावना ऐकायला आपण शिकतो. तुम्ही तुमच्या भावना काय आहे की आपण ऐकतच नाही. रोजचं धकाधकीच्या जीवनात काय होतं, धावपळीचं जीवन आहे, स्वतःच्या भावना आपण ऐकतच नाही, अगदी विसरून गेलेलो असतो. एकटे राहणारे लोक मात्र आपल्या आतल्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात, सराव करतात आणि आपल्या आत्मनिर्भरतेवर असल्याचा समाधान आपण आता आत्मनिर्भर आहोत, हा जो आत्मविश्वास त्यांना असतो, तर हे समाधान इतरांनी कौतुक करावं किंवा त्याच्या संगतीवर, कोणासोबत राहण्यावर त्याचा आनंद अवलंबून राहत नाही. कोणी माझी कौतुक करावं किंवा कोणी माझ्यासोबत राहावं, याच्यावर तुमचा आनंद आता अवलंबून राहत नाही. कारण काय, तर आता काय झालं आहे की तुम्हाला तुमचा मित्र मिळालेला आहे आणि तुमचा मित्र कोण आहे, तर तुम्ही स्वतः आहात. आणि त्यामुळे तुम्हाला इतरांवर अवलंबून राहण्याची आता गरज वाटत नाही. स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टीतही तुम्हाला आता समाधान वाटायला लागतं किंवा तुम्ही शोधायला लागता. तुम्ही एकटे राहणाऱ्या लोकांचा निर्णय क्षमतेत वाढ होते. बघा, कारण काय होते, हे निर्णय क्षमतेत वाढ का होते, कारण कुठलाही निर्णय असो तो तुम्हालाच घ्यावा लागते. असं नाही की मी नंतर सांगेन. काय होतं कुटुंबात की कुठला निर्णय असला तर पत्नीला विचारून, मुलाला विचारून किंवा कोणाला विचारून अशा गोष्टी येतातच ना. पण काय होतं, तुम्ही जेव्हा एकटे असता आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा मात्र तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागतो आणि त्यामुळे काय होते की तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढलेली असते. एकटं राहताना स्वतःच्या भावनिक जी हे आहे साथीची तुम्ही जपणूक करायला लागतात.
जसं की तुम्ही स्वतःच्या भावनिक जे हे आहे तुमची, तर त्याची तुम्ही जपणूक करता किंवा त्याकडे तुम्ही बघता. आधी तेवढं तुम्ही लक्ष देत नव्हते, पण आता तुम्ही एकटे असल्यामुळे तुम्ही बघायला लागता, की जसं की मला आज खिन्न का वाटत आहे? अ, मला ताण वाटत आहे, असा तणाव आल्यासारखं वाटत आहे आणि किंवा काही आरोग्यासंबंधीचे प्रश्न असतील, तेही तुम्ही असे प्रश्न स्वतःला विचारता किंवा विचारली जातात. त्यामुळे काय होतं, की का असं मला का होत आहे? तुम्हीच स्वतःच तुम्हाला विचारता आणि त्यावर तुम्ही मार्गसुद्धा स्वतःच काढता. त्यामुळे भावना दडपण्याऐवजी त्या समजून घेऊन हाताळण्याची सवय तुम्हाला लागते. तुमच्या ज्या भावना आहे, त्या तुमच्या भावना तुम्ही नाही समजून घेतला तर कोण समजून घेईल? नाही का? हाही एक प्रश्न आहे. पण त्या भावना समजून घेऊन त्या हाताळण्याची सवय आता तुम्हाला लागलेली असते, कारण की तुम्ही एकटे असता. मानसिक तणावाचे सुरुवातीचे संकेत समजून घेता. अ, समजतात तुम्हाला, की मानसिक तणाव जर येत आहे, तर त्याची सुरुवातीची जे लक्षण आहे, तर ते लक्षण काय आहे? बघा. तुमच्यावर तणाव येत आहे मानसिक, तर त्याची काय लक्षण आहे? उदासीन वाटते, चिडचिड होते, नाही का? तर अस्वस्थ वाटायला लागते. यासारख्या मानसिक स्वास्थ्याशी जर तुम्हाला लक्षण लवकर ओळखता येतात. आणि त्यामुळे तणाव वाढण्याआधीच तो कमी करण्याचा उपाययोजना तुम्ही करता. त्यामुळे त्यावर उपाय तुम्ही करता. काय करता? विश्रांती घेणे, मैत्रीपूर्ण संवाद साधणे. तुम्हाला तसं वाटत आहे, जवळच्या एखाद्या मित्राला फोन करता किंवा काही त्याच्यावर तोडगा काढता, कुठे फिरायला जाता, मंदिरात जाता, तुमच्या जे ओल्ड लोकांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये जाता आणि तुमची जी भावना आहे, ते शेअर करता किंवा छंद जोपासता. यामुळे आपल्याला काय होत आहे, तर त्यातून मार्ग निघत आहोत. त्या तणावातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही मार्ग शोधत आहात. मानसिक आरोग्याची स्वतःहून प्रयत्न करता, की मानसिक आरोग्य चांगले राहिले पाहिजे. त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा करता, श्वासाची व्यायाम करता, सकारात्मक वाचन करता आणि संगीत ऐकता, जे तुम्हाला आवडीचे आहे. भजन असो किंवा कुठलंही संगीत असो, ते संगीत तुम्ही ऐकता आणि ह्यामुळे काय होते, की तणाव कमी होण्यास मदत होते. यासारख्या गोष्टी जाणून बुजून तुम्ही जीवनात करायला लागतात. काय होतं, कारण काय, तर तुम्ही एकटे राहतात. हे शिकून जातं, की तुम्ही आता मानसिक आरोग्याचं हे नियोजनपूर्वक तुम्हाला ते करायचं आहे. तुम्हालाच ते जपायचं आहे. ह्यामुळे तुम्ही ते कुठल्याही गोष्टीचा ताण येण्याआधीच त्यावर उपाययोजना करण्याचं तुम्ही शिकता. आता मानसिक आरोग्य हे नियोजनपूर्वक जपण्याची गोष्ट आहे, नाही का? नकारात्मक गोष्टीशी जाणीवपूर्वक सामना करता. जेव्हा नकारात्मक विचार येतात, आता नकारात्मक विचार म्हणजे काय? माझं काही राहिलंच नाही, मी एकटाच आहे, आता माझं कसं होईल, पुढे कसं होईल, मला सोबत कोणी नाही आहे. हे जे विचार आहे, हे विचार जेव्हा तुम्हाला येते, हे निगेटिव्ह विचार आहे, हे नकारात्मक विचार आहे. हे जेव्हा विचार येते, तेव्हा तुम्ही एकटे राहणारे जे लोक आहे, जे त्यांना ते स्वीकार करतात त्या गोष्टीचा. तुम्ही ते नाकारत नाही, की हो आहे, मला एकटंच राहायचं आहे आणि नाही आहे मला सोबत कोणी. ह्या गोष्टी जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही काय कराल, मनाला पटवून द्या, तर तेवढ्या लवकर तुम्ही निगेटिव्हमधून तुम्ही बाहेर पडण्यास मदत होईल. सकारात्मक विचारांनी मनाला परत परत उभं करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असतात. एखाद्या वेळेला गरज भासली तर मदत मागण्याची तयारी करता, नाही का? कारण तुम्ही एकटे राहता. तर जेव्हा तुम्हाला वाटतं, की परिस्थिती आता हाताबाहेर आहे, आपलं मानसिक आरोग्य चांगलं नाही आहे, तेव्हा तुम्ही समुपदेशक किंवा
मानसोपचार तज्ज्ञ यांची सुद्धा मदत घेण्याची तुमची मानसिक तयारी ठेवावी लागते. कारण काय असतं की तुम्ही समजून घेता की आता मदत मागणे हे एकच कमजोरी नाही आहे. ही कमजोरी बिलकुल नाही. मदत मागणे हे कमजोरी नाही, तर ते एक शहाणपणाचे लक्षण आहे. खूप मोठं शहाणपणाचं ते एक खूण आहे. मानसिक आरोग्य विषयी तुम्ही जागरूक झाल्यामुळे काय घडतं, तर दीर्घकालीन स्वरूपात मानसिक आरोग्य चांगलं राखलं जातं. तणाव, निराशा, एकटेपणा यावर प्रभावी नियंत्रण तुम्ही मिळवता आणि व्यक्ती अधिक तुम्ही काय होता की अधिक निर्भर बनता, आत्मनिर्भर बनता. तुम्ही आत्मविश्वासपूर्वक जीवन जगू लागता आणि म्हणतातच ना, मनाला काम दिलं तर मन हे ताजं राहतं, नाही का. जोपर्यंत मन एकटं राहतं, मनाला काही काम नसतं, तोपर्यंत मन कुठल्याही गोष्टीचा विचार करत असतं, अतिविचार करतं. परंतु जेव्हा मनाला आपण काम देतो तर तेव्हा मन हे कामी लागतं आणि अधिक सकारात्मक ताजंतवानं होतं. एकटं राहणं म्हणजे एकाकीपणा नव्हे, कारण तो आपण तर जाणून बुजून घेतला नाही, तो आपोआप आलेला आहे एकटेपणा. तुम्ही एकटेच जाऊन एकटे राहिले का? नाही, मला कोणासोबत राहायचं नाही, आता पत्नीसोबत राहायचं नाही, मला मुलांसोबत राहायचं नाही आणि मी एकटाच राहतो, असं तर होत नाही ना. कारण हे एकटेपणा आलेला असतो आणि तो सहज असतो. तर त्यामुळे एकाकीपणावर तुम्ही एकटेपणा हा आलेला आहे तुम्हाला, त्याच्यावर तुम्ही रा उपाय शोधता, कसं राहायचं, नाही का. आणि त्यामुळे काय होतं की एकटेपणा म्हणजे एकाकीपणा नाही, ती स्वतःचा शोध घेण्याची एक यात्रा आहे. तुम्ही स्वतःला शोधायला लागते. ती एक यात्रा आहे, तो एक प्रवास आहे आणि या प्रवासात माणूस स्वतःवर प्रेम करायला शिकतो. नात्याची त्याला खरी किंमत तेव्हा कळते जेव्हा तो एकटा असतो आणि अडचणीवर मात करण्याची जिद्द त्याच्यात निर्माण होते. कधी, तर तो जेव्हा एकटा असतो तेव्हा. आणि स्वतःच्या निर्णयाची, स्वतःच्या जीवनशैलीचा तो मालक बनतो, कारण त्याचा निर्णय तो घेतो. मला इतके वाजता उठायचं आहे, मला व्यायाम करायचा आहे, मला हे करायचं आहे, मला हेच जेवणात पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, त्याची जी जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीचा तो मालक असतो. आणि एकटेपणाचे कुशीतून जन्म घेतो ते म्हणजे स्वावलंबन. बघा, एकटेपणाच्या कुशीत जन्म घेतं ते स्वावलंबन आणि भावनिक स्थैर्य आणि अंतर्बाह्य खंबीर अशी व्यक्ती. कारण जी व्यक्ती स्वतःच्या सहवासात आनंदी असते, ती जगाच्या कोणत्याही वादळाशी ती घाबरत नाही. ती कोणत्याही वादळाशी सामना करते आणि ती स्वतःला सिद्ध करत असते की कशाही परिस्थितीत जगायचं आहे. हे वादळ मला घाबरू शकत नाही किंवा कुठलंही संकट मला घाबरू शकत नाही. ह्याप्रमाणे तुमच्यात एक आत्मविश्वास येतो, आत्मनिर्भरता येते आणि म्हणून एकटेपणा नसतो, तर एकटेपणा म्हणजे स्वतःची ओळख असते. तर धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा आणि खूप शुभेच्छा. धन्यवाद.